सोलापूर जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या बैठकीस जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक तसेच बँकांचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत कर्ज वितरणाची प्रगती, खाते उघडणीचे कामकाज आणि समितीने बँकांसमोर ठेवलेल्या उद्दिष्टांची अंमलबजावणी यांचा सखोल आढावा घेण्यात आला। तसेच ज्या लाभार्थ्यांचे कर्ज नाकारले त्यांना बँकेने लेखी स्वरूपात नेमके कारण कळवण्याचे निर्देश त्यांनी दिले। यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सर्व बँकांनी नेमून दिलेले टार्गेट 100% पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे निर्देश दिले। उद्दिष्टपूर्ती वेळेत साध्य करण्यासाठी प्रभावी नियोजन करण्यावर भर देण्यात आला। तसेच प्रत्येक बँकेने 75% खाते उघडणीचे उद्दिष्ट पूर्ण करावे अशी सूचना करण्यात आली। काही बँकांच्या कामकाजाबद्दल असमाधान व्यक्त करून ठरवून दिलेले पीक कर्ज पूर्ण न करणे किंवा शासकीय योजना राबवण्यात आलेल्या दिरंगाईबाबत ॲक्सिस बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बंधन बँक आणि करूर वैश्य बँक यांना जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी नोटीस काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिले। बैठकीत नाबार्ड, ओबीसी महामंडळ, कृषी विभाग, जिल्हा उद्योग केंद्र यांचा आढावा घेण्यात आला। योजनांची प्रगती, निधी उपलब्धतेची स्थिती तसेच अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली। कर्ज मंजुरी किंवा नकार प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यावर भर देण्यात आला। ज्या लाभार्थ्यांचे कर्ज नाकारले जाते त्यांना बँकेने लेखी स्वरूपात नेमके कारण कळवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिले। तसेच सर्व बँकांनी जबाबदारीने काम करून उद्दिष्टपूर्ती साध्य करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले। यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखर्डे, बँक अधिकारी कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र उमेशचंद्र दंडगव्हाळ, ओबीसी वित्त विकास महामंडळच्या जिल्हा व्यवस्थापक वृषाली लहारे यांच्यासह सर्व राष्ट्रीयकृत खाजगी व सहकारी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते।